नमस्कार, मी तुमचा ब्रँड मित्र दिनेश. चला तर मग ब्रँडच्या गप्पा मारूया ब्रँडबेरी सोबत. माझा एक नगरचा मित्र होता. त्यांनी कांदे लावले होते आणि कांदे लावल्यानंतर त्यांनी मला फोन केला. फोनवर तो खूप मस्त बोलत होता की भाऊ, आपल्याकडे आता खूप पैसे येणार आहे, चांगले दिवस येणार आहे. आणि मीही खुश होतो. आमचे मग गोव्याला जायचे प्लॅन चालू झाले की पैसे आल्यानंतर आपण इकडे जाऊ, आपण तिकडे जाऊ, आपण गोव्याला जाऊ. आणि बघता बघता कांदे काढायचं वेळ आली आणि होत्याचं नव्हतं झालं. अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास कुणीतरी हिरावून घेऊन गेलाय असं वाटत होतं. कांद्याचे भाव पडले. मित्रांनी कांदा अक्षरशः शेतात गाडून टाकला. पण मला मित्राला काय फोन करायला जमलं नाही. असं म्हणा की ताकदच उरली नव्हती. कशी तरी ताकद अंगात आणून त्याच्या भावाला फोन केला आणि झालेला प्रकार विचारला. त्याच्या मित्रांनी सविस्तर सगळा प्रकार आम्हाला सांगितला की कसे कांदे लावले, कसे काय झाले आणि कसं मार्केट कोलॅप्स झालं, कसं पडलं आणि त्याचं नव्हतं झालं. आम्ही रंगवलेले गोव्याचे प्लॅन त्याला माहीत होते. आणि फोन ठेवता ठेवता तो म्हणाला की आता गोव्याला जायचं सोडा, गोवा खायची पंचायत झालेली. फोन ठेवल्यानंतर मी विचार करायला लागलो की खरंच एवढं अवघड असतं मार्केट. हे खरंच कळत नाही आपल्याला की काय चुकलं माझ्या मित्राचं की तो कुठंतरी फसला. मग माझ्या लक्षात आलं की हा सगळा खेळ आहे हा डिमांड आणि सप्लायचा, मागणी आणि पुरवठा या यंत्रणेचा. मग सुरू झाली मागणी आणि पुरवठ्याबद्दलची माहिती गोळा करणे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तुमच्या बिझनेसमध्ये मागणी आणि पुरवठा हा तुम्हाला माहीत पाहिजे. जर तो तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही बिझनेसमधले किंग होऊ शकता. आता मागणी आणि पुरवठा म्हणजे काय ते समजून घेऊया. मागणी आणि पुरवठा म्हणजे काय, तर डिमांड आणि सप्लाय. तुमच्याकडे जर मागणी वाढली आणि जर सप्लाय कमी असेल, जर पुरवठा कमी असेल तर त्या वस्तूचे रेट वाढतात. मागणी कमी असेल आणि सप्लाय जास्त असेल तर त्या वस्तूचे रेट कमी होतात. असंच माझ्या मित्राबरोबर झालं. याच गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये होऊ नये याच्यासाठी हा केलेला प्रयत्न. मागणी आणि पुरवठा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला ओळखता आला पाहिजे. तुम्ही जो बिझनेस करताय तो बिझनेस आपल्याला कसा करता आला पाहिजे, आपण मागणी आणि पुरवठा कसा साध्य करता आला पाहिजे याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपल्या बिझनेसमध्ये डिमांड आणि सप्लायचं गणित व्यवस्थित बसवा. आपला बिझनेस कुणाच्या तरी सप्लायमुळे कमी तर होणार नाही ना, याच्यावर पण लक्ष द्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.